बातमी कोल्हापुरातून। कोल्हापुरातील शिरोली एमआयडीसीत आग लागली। प्लास्टिक स्क्रॅप वॉर्डमध्ये भीषण आग लागली। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। आगीत मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे। प्लास्टिक स्क्रॅप यार्डमध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे। आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये। आगीत मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याचं समजतंय। शिरोली एमआयडीसीत ही आग लागलेली आहे। भीषण आगीची ही दृश्य। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। अमर, आग भीषण होती, ती विझवण्यात आलेली आहे का आणि साधारण किती वित्तहानी झाली आहे त्या संदर्भातली अपडेट मिळाली आहे का? आता कोल्हापुरातील अग्निशमन दलाचे सर्व बंब त्या ठिकाणी दाखल झाले आहेत। त्याचबरोबर एमआयडीसीचे अग्निविरोधक बंब हे त्या ठिकाणी दाखल आहेत। अजूनही आग विझवण्याचा प्रयत्न चालू आहे, कारण शेजारी असणाऱ्या केमिकल फॅक्टरीलाही आग लागलेली आहे। त्यामुळे वित्तहानी किती झाली अजून आकडेवारी आलेली नाही, परंतु मोठे मोठे धूर आणि धुराचे लोट चारी बाजूला दिसत आहेत। कारण शहरापासून अगदी जवळ अंतरावर असणारे हे एमआयडीसीच्या स्क्रॅप आहे, स्क्रॅपचं दुकान आहे, प्लॅस्टिकचं आहे आणि त्या शेजारी केमिकलची फॅक्टरी असल्यामुळे किती वित्तहानी झाली आणि किती नुकसान झाले हे थोड्याच वेळात कळेल। अगदी अमर, साधारण किती वेळ आणखी लागू शकतो आग विझवण्यासाठी, अशी काही माहिती अग्निशमन दल देत आहे का? एक अग्निशमन दलाचे प्रमुख आपण आता बोललो असता, एका बाजूची आग विझवलेली आहे, परंतु दुसऱ्या बाजूला केमिकलची फॅक्टरी असल्यामुळे थोड्या प्रमाणात आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न चालू आहे आणि कोल्हापुरातील सर्व बंब, पाण्याची बंब त्या ठिकाणी दाखल झाले, त्यामुळे लवकरात लवकर आग विझवण्याचा प्रयत्न चालू आहे। जी अमर, अधिक माहिती तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद। तर आगीचं कारण समजू शकलं नाहीये, मात्र आगीत मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे। अजूनही आग विझवण्याचं काम सुरू असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधींनी दिलेली आहे। शिरोली एमआयडीसीत ही आग लागलेली आहे। प्लास्टिक स्क्रॅप यार्डमध्ये भीषण आग लागलेली आहे। शेजारीच एक केमिकल कंपनी असल्यामुळे आग विझवण्यासाठी अडचणी निर्माण होत असल्याची ही माहिती आहे।